नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला हा पेपर नॅपकिन होल्डर कसा बनवायचा ते दाखवणार आहे. चला तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतं ते. टिश्यू बॉक्सचे कव्हर बनवण्यासाठी आपल्याला हे असे राणी कलरचे मोती लागणार आहेत. क्रिस्टल मोती आहेत, प्लॅस्टिकचे आहेत, हे काचेचे नाही आहेत. तुम्ही कोणतेही मोती घेऊ शकता. हे 6 नंबरचे मोती आहेत. माझ्याकडे हे होते म्हणून मी घेतले. त्याचप्रमाणे आकाशी रंगाचे स्काय ब्ल्यू कलरचे मोती आहेत 6 नंबरचे, ते घेतलेले आहेत. 50 नंबरचा तंगूस घेतलेला आहे. तंगूस कापण्यासाठी कात्री घेतली आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे ही थोडीशी जाड सुई होती, ती घेतली आहे. त्याच्यामध्ये मी दोरावून घेतला आहे, डबल दोरा घेतलेला आहे जरा स्टिफनेस येण्यासाठी, आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतली आहे. चला तर मग पाहूया हे कसे बनवायचे ते. आम्ही असा टिश्यू पेपरचा बॉक्स घेतलेला आहे. आपल्याला आता याच्यावरती कव्हर करायचं आहे. त्याकरता सुईमध्ये मी एक राणी कलरचा मोती, एक आकाशी मोती, एक राणी कलरचा मोती आणि एक आकाशी मोती घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे सर्वात शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. सर्व मोत्यातनं सुई घालून दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे. सुईवरती एक राणी कलरचा मोती, एक स्काय ब्ल्यू मोती आणि एक राणी कलरचा मोती घेतलाय. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा. आता आपण या निळ्या रंगाच्या मोत्यातनं स्काय ब्ल्यू कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती आपण एक राणी कलरचा मोती, एक स्काय ब्ल्यू मोती आणि एक राणी कलरचा मोती घेतलाय. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण त्या मोत्यातनं सुई घालून या स्काय ब्ल्यू कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, हा आपण असा बॉक्स घेतलाय. इथून जर आपण सुरुवात केली, इथून सुरुवात करायची मोजायला. अशी सुरुवात करायची, प्लस इथून सुरुवात करायची आणि इथे आपण शेवटी येऊन जोडून घ्यायचंय. पण आता तिथे चौकोन किती बसतील हे मला माहिती नाही. आता मध्ये 4 चौकोन झालेत. या मापाप्रमाणे तुम्ही चौकोन करून घ्या. मी करून घेते, मग पुढे सांगते तुम्हाला काय करायचं. हे पहा मैत्रिणींनो, मी याच्या मापाप्रमाणे करून घेतलेलं आहे. आपले आता 60 चौकोन झालेले आहेत. आता आपल्याला हे असे जोडून घ्यायचे. हे पहा, या मापाप्रमाणे मी करून घेतले. परत एकदा बघा, या मापाप्रमाणे मी करून घेतलेलं आहे. एकूण 60 चौकोन झालेत. आता आपण काय करणार आहे, राणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि या निळ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि परत एक सुईवरती राणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातनं, निळ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, पूर्ण राऊंड मी जोडून घेतलेला आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालूया आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. सुईवर आपण एक स्काय ब्ल्यू कलरचा मोती, एक राणी कलरचा मोती आणि एक स्काय ब्ल्यू कलरचा मोती घेतलाय. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुईवर एक राणी कलरचा मोती आणि एक निळा मोती घ्यायचा आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे. नेहमीप्रमाणे आपण 4 मोत्यांची जी वेण करतो त्याप्रमाणेच करायचं आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या 3ही मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण सुईवरती एक निळा मोती, स्काय ब्ल्यू कलरचा मोती आणि एक राणी कलरचा मोती घेणार आहे. त्या मोत्यातनं सुई घालायची आहे, या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता ही आपली सुई अशी उभी बाहेर येणार आहे. आता आपण काय करायचं आहे, ही आपली दुसरी ओळ चालली आहे. अशा आपल्याला 5 ओळी करून घ्यायच्या आहेत. एक ओळ झालेली आहे, ही दुसरी ओळ चालली आहे, तिसरी, चौथी आणि 5वी अशा 5 ओळी, टोटल 5 ओळी करून घ्या. हे पहा, माझा हा राऊंड तयार झालाय. आता मी या बॉक्स भोवती बसवून घेते. हा पहा,
आता आपण काय करणार आहे, आपण आता इथून विणायला सुरुवात करणार आहे. हा असा चौकोन पूर्ण करायचा आहे. चला तर मग पाहूया हे कसे करायचे ते. हे पहा, या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला हा वरचा पोर्शन आहे, हा एकाच कलरमध्ये करायचा आहे. मी स्काय ब्लू कलरचे मोती घेते. सुईवर 3 स्काय ब्लू कलरचे मोती घेतलेले आहेत. विशेष असं काहीच नाही, आपण नेहमी करतो त्याचप्रमाणे 4चे चौकोन तयार करायचे. या मोत्यातून सुई घालायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या मोत्यातून सुई घालायची आणि सर्व मोत्यातून फिरवून या राणी कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, आपण सर्व मोत्यातून सुई फिरवून या राणी कलरच्या मोत्यातून सुई घालून घेतलेली आहे. आता आपण शेवटपर्यंत दोन दोन चिंतामणी कलरचे मोती घालून घ्यायचे. सुईवरती 2 चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत. यामध्ये सुई घालायचे आणि या मोत्यातून सुई घालून मोत्यातनं आपली उभी सुई बाहेर येणार आहे. आपण असे 2 घातलेले आहे. आता तुम्ही या मोत्यापर्यंत 2 चिंतामणी कलरचे मोती घालून ही लाईन पूर्ण करून घ्या. पुढे काय करायचं ते मी सांगते. हे पहा, मी या शेवटच्या मोत्यापर्यंत 2 मोती निळे घालून घेतलेत. आता हा राणी कलरचा मोती आहे, यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे. 2 राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे. सुईवर आपण आता एक चिंतामणी मोती घेणार आहे आणि हा जो चिंतामणी मोती आहे या मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालणार आहे. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि या चिंतामणी मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवर परत 2 चिंतामणी मोती घेतलेले आहेत. आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या चिंतामणी मोत्यातनं सुई घालायची आणि पूर्ण फिरवून आता आपण या इकडनं फिरवून घ्यायचे. या राणी चिंतामणी मोती हा आणि हा तिसरा राणी कलरचा मोती, या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण. आता परत सुईवरती 2 चिंतामणी मोती घेतलेले आहेत. तर आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई घालून या चिंतामणी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या चिंतामणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण. सुईवरती परत 2 चिंतामणी मोती घ्यायचे आहेत. नेहमीप्रमाणे 2 मोती घालून या इथपर्यंत तुम्ही करून घ्या. या मोत्यापर्यंत मगाशी जसे 2 मोती घातले तसे इथपर्यंत करून घ्या. मग पुढे काय करायचं, कॉर्नर कसा करायचा ते दाखवते तुम्हाला मी. सुईवरती माझा या चिंतामणी कलर मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. सुईवरती आता 1 मोती घ्यायचा आहे आणि हा जो राणी कलरचा मोती आहे, हा मोती नाही आहे, या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि परत आपण या चिंतामणी मोत्यातनं सुई घालूया. या चिंतामणी मोत्यातनं सुई घालायची आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे. या चिंतामणी मोत्यातनं सुई घालायची आणि परत या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या चिंतामणी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण ही पट्टी केली
त्याचप्रमाणे ही पण पट्टी करून घ्या शेवटपर्यंत आणि ही जशी आडवी पट्टी केली तशीच इथपर्यंत पट्टी करून घ्या, इथपर्यंत करून घ्या. मग मी पुढे सांगते काय करायचं ते. 2 पट्ट्या कशा करायच्या करून दाखवल्या आहेत मी. आता ही मोठी पट्टी आणि ही आडवी पट्टी ही तुम्ही करून घ्या. मी करून घेते, तुम्ही करून घ्या. मग पुढे सांगेन मी काय करायचं. हे पहा, शेवटपर्यंत घालून घेतलेलं आहे. आपला आता या मोत्यातनं दोरा बाहेर आलेला आहे. आता आपल्याला इथे मोती घालायचं नाही आहे. आपण काय करणार आहे, असं ओढून घ्यायचं आहे आणि मग हा जो राणी कलरचा मोती आहे यातनं सुई घालायची आहे. हा चिंतामणी मोती आहे, यातनं सुई घालायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा जो चिंतामणी मोती आहे हा या मोत्यातनं सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची. इथे मोती घालायचं नाहीये आपल्याला. परत आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची, या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची, या चिंतामणी मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहे, हा जो निळा मोती आहे हे 2 मोती आहेत ना, 1 आणि 2, या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपण काय करणार आहे, हा जो जसा केलाय ना, ही ओळ केली आहे ना, तशीच अजून 2 ओळी करून घ्या तुम्ही. ही 1 ओळ आहे, अजून 2 ओळी तुम्ही अशा करून घ्या. मी करून घेते, तुम्ही करून घ्या. मग परत सांगते तुम्हाला नंतर काय करायचं ते. हा दोन्ही ओळी चिंतामणी कलरनी करून घ्या. ही 1 ओळ झालेली आहे, अजून 2 ओळी करा. जर लागली तर तिसरी ओळ करायला लागेल, नाही तर लागणार नाही, पण 2 ओळी पुरेशा आहेत. हे पहा मैत्रिणींनो, माझ्या 3 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता आपल्याला फक्त इथे आडवी 1 ओळ करायची आहे. त्याचप्रमाणे इथे पण एक आडवी ओळ करायची. आता मी इथे आडवी ओळ करून घेते, एकच ओळ करायची आहे फक्त. मी करून घेते, कशी करायची ते दाखवते तुम्हाला. सुईवरती 2 निळे मोती घ्यायचे, स्काय ब्ल्यू कलरचे मोती घ्यायचे सुईवरती. सुईवर 2 स्काय ब्ल्यू कलरचे मोती घेतलेत आणि आता आपण काय करणार आहे, हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. परत आपण सुईवरती 2 स्काय ब्ल्यू कलरचे मोती घ्यायचे आणि इथपर्यंत वेढून घ्यायचे. 2 वेळा 2-2 मोती घ्या, इथपर्यंत वेढा. मग मी पुढे सांगते काय करायचं. पहा, माझी या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. आता 2 वेळा इथे 2 इथे 2 असे 2 मोती घालून घेतले. आता आपल्याकडे 3 मोती आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त एकच मोती घालून घ्यायचं. सुईवर एक चिंतामणी कलरचा मोती घेतलेला आहे, या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हा पहा, हा मोती आपला इथे घट्ट बसलेला आहे. आता आपण काय करायचंय, या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई घालायची. हे पहा, माझा या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. आता आपण 1-2 मोत्यातनं जाऊन दोरा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला आता या बाजूला एक ओळ वेढायची आहे. 1-2 मोत्यातनं जाऊन मी दोरा कट करून घेते आणि मग आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. या बाजूला यायचंय आणि इथे एक स्काय ब्ल्यू कलरची लाईन वेढून घ्यायची. हे पहा, मी आता दुसरी बाजू करायला घेतली आहे. या मोत्यातनं सुई घालायची आणि या आडव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 2 चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत, त्या मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालून हा एक मोती आणि हा उभा एक मोती, अशी आपली उभी सुई बाहेर येणार आहे. सुईवर परत 2 निळे मोती घेतले स्काय ब्ल्यू कलरचे
आणि आता आपण या मध्यातनं अशी आडवी सुई घालणार आहे, या मध्यातनं सुई बाहेर काढणार आहे, या मध्यातनं सुई बाहेर काढली आहे आणि हा एक मोती, हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती, अशा या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची, हा एक मोती आणि हा उभा मोती, यातनं 2 मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण सुईवरती एकच चिंतामणी कलरचा मोती घेणार आहे, या मोत्यातनं सुई घालायची, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आपण या मोत्यातनं सुई घालूया, हा एक मोती, हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती. या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता आपण एक ओळ राणी कलरच्या मोत्याने करणार आहे. जशा या 3 ओळी केल्या तशाच ही संपूर्ण ओळ तुम्ही राणी कलरच्या मोत्याने करून घ्या. मी करून घेते, तुम्ही करून घ्या. दोऱ्यामध्ये 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत, मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण या जशा 3 ओळी केल्या आहेत तशाच इथे एक राणी कलरच्या मोत्याने ओळ करून घ्या शेवटपर्यंत. तुम्ही करून घ्या, मी करून घेते, मग तोपर्यंत आपलं हे झालं की आपलं कव्हर. हे पहा मैत्रिणींनो, टिश्यू पेपरच्या बॉक्सचं कव्हर आपलं तयार झालेलं आहे. हे पहा मैत्रिणींनो, माझा पेपर नॅपकिन होल्डर तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हाला हा आवडला का? हे जर आवडला असेल पेपर नॅपकिन होल्डर तर नक्कीच तुम्ही करून बघा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.